नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज महाशिवरात्रीला रात्रीचे बेलाट्यावर चाललोय. आमच्या साजरे केले जातील उत्सवाने. तर चला व्हिडिओच्या पुढे जाऊया. तर आम्ही आज चाललोय बेलाटावर. तुम्ही पाहू शकता तिथं जत्रा भरते ती. तर आता आम्ही चाललो, तुम्ही बघू शकता तिथं गेल्यावर किती मजा येते ती. तर काही दाखवणार आहोत आता आम्ही याचा आहे दिनेश भाईला. तुला माल कडांगलू खायचा आहे. किती मोठा? आवडा मोठा. तर बाबा शेड कडांगलू घेऊन दे. ये बड़ी अच्छी बात कही आप. बाबा शेड घेऊन दे. काय बात सांगली तुला? मग माझा पैसा व्हायचा. बरेच दूरून आलो मित्रांनो आम्ही. आम्हाला योग लाईक करजा, शेअर करजा आणि अजून काय तर करजा. तर भावांनो, वाट तुम्ही पाहू शकता. जर हाटी तो दुर्घटना घटे अशी वाट आहे. तर पडलो बिडलो डार्क मुंजाच फुटल. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत. तर तुम्ही बघू शकता लाईटा दिसत आहेत आणि भरमसाठ खूप मोठा आहे. आणि आमचं पाय बघा कसं झाला ते. तर भावांनो बघू शकता, ही आमची झुंकाची गाडी आहे. तर आम्ही आता बेलाटा पोचलो. बेलाटा पोचलो. बघू शकता तुम्ही. तुम्हाला काय दिसत नाही का? बेलाटेश्वरला पोचल्यावर सुंदर असा नजारा काय आम्हाला पाहायला मिळाला. तर मित्रांनो, या ठिकाणी जेवणाची सुद्धा सोय असेल, तर तुम्ही कधी आलात तर नक्की जेवण करून जा. तर मित्रांनो, आता आम्हाला सरपंच दादा भेटलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि खूप चांगलं काम करत आहे आमच्या या परिसरामध्ये. ग्रामपंचायत आपल्या ठिकाणी आपले जे सपोर्ट करा माझ्या चॅनलला सुद्धा. नक्कीच आपल्या या मित्राला सगळ्यांनी सपोर्ट करा. चांगलं काम करतो आपल्या विभागातील, आपल्या या परिसरातील एक शिव मंदिर जगापर्यंत दाखवण्याचं काम आपल्या माध्यमातून करतोय. याच्या चॅनलला आणि याला खूप सगळ्यांनी सपोर्ट करा. थँक्यू. झालं. तर अजय दादा, तुम्हाला या ठिकाणी कसं वाटतंय? खूप सुंदर. आज जर तुम्ही बघितलं तर एका दुर्गम भागामध्ये एकदम निसर्गरम्य वातावरण होते. श्री क्षेत्र बेलाटेश्वर लोकांच्या नजरेत येण्यासाठी आपण जर बघितलं तर या विहंगम अशा शहरामध्ये रात्रीचा पर आहे, तरी पण जवळजवळ 2-3 हजार लोक या कार्यक्रमासाठी, या महाशिवरात्रीच्या पर्वासाठी सगळे एकत्र जमले. सुंदर अशा उत्साहामध्ये ही जत्रा या ठिकाणी भरते. मगाशी सर्वांचं इथं सुंदर जेवण झालंय. जत्रेसाठी सगळे लोक उपस्थित आहेत. दुकानांचं इथे लागले. तर येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नसताना सुद्धा लोकांची भावना या मागे आपल्याला बघायला मिळेल. इतका रस्ता खराब असून सुद्धा, लाईटची व्यवस्था नसताना सुद्धा ही लोक इतक्या आनंदाने सगळे आमच्या या ग्रामपंचायतची लोक आनंद घेतात. याचंच सगळ्यांसाठी कौतुक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, खूप सुंदर असं अजय दादाने विचार त्यांचे मांडलेले आहेत. ही आहे आमच्या बारापाडची पब्लिक, तर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, एकूण का भासलं तर माहितीच नाही. आता दिसत आहे हरामी हो बेटा. बाबा शेड आता कडांगलू घेऊन दे. बाबा शेड कडांगलू. आणि आम्ही बेलाटा आलो आणि गेल्यावर आईस्क्रीम घ्या. मुला सांगतो आम्ही आईस्क्रीम घेत होती. नाही कडांगली जायचं. काय रे? काय खाता? आईस्क्रीम. सो गाईज, तर आता आम्ही आईस्क्रीम घेतो. वेलकम. किती घेता? आम्हाला आधी हिंडून येऊ दे, घेऊ. मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये शिरणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, आतमध्ये शिरल्यावर सुंदर असं शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. शिवलिंगावर विविध धार्मिक विधींची सामग्री दिसत आहे. जसे की फुले, नारळ, दीप, बेलपत्र आणि नारळ असं दिसत आहे. तसेच मित्रांनो, काही भक्त पूजा करताना दिसत आहे, तर तुम्ही पाहू शकता.
तसेच मित्रांनो मंदिरात तुम्हाला बजरंगबलीची मूर्ती सुद्धा पाहायला मिळेल. तर ही आहे आमची भजन मंडळी. तर तुम्ही बघू शकता देवावर इतकं प्रेम इतकी माया असल्यामुळे ते दरवर्षी या ठिकाणी येतात आणि त्यांचे जे कार्य आहे ते दरवर्षीप्रमाणे चालूच ठेवतात. आम्ही आता चालू उपेटा घ्या आणि जांभ्या येते या. तर माईच्या कडावली जे आहे ते मग पहिला झाला बाबा शेटलं. हा चल. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघा कसा फुगवतो. बघा कसा फुगवतो अंदरून. असं घ्या असं घ्या अंदरून लंगलारचा घ्या. सर्व ते लुंगला तर फुगून झाला. मोबात देत आम्हाला दे याकूच 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 पाहिजे. याची जिबली बारीक आहे रे. त्या जिबली बारीक आहे बरं. हा बाबा वाजत ना. हा बरी जिबली दुसरी दे. या दुसरी नाही साऊंडच तसा सर. हा अरे अभि पोपेड अरे अभि पोपेड नुसतं ना त्या वाजात त्या झाला आता दिन्या विसरला आता. विसरला तू वाजात का वाजात मित्रांनो देवावर किती भावना आणि प्रेम आहे हे या दृश्यावरून तुम्हाला समजत असेल की दूरपाड्यावरची माणसे या ठिकाणी वस्ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय साहेब बजाबाय. अरे भाऊ नको बारीक होता तो पैसे होता. आता मोठा झाला ना. आता मोठा झालाय भजन. तर मजा आली का आता. बहुत मजा कर रहे हैं भाई. हमारा जागने भाव जग्या भाव जाय ना जग्या. आता सुमरे भेट हा मोरले. आता नका येऊ. आता नका येऊ. टाइम गेला. पण मग मजा येते. हा देखू शकता तुम्ही कसं आहे त्या. या बघ या एकलीच माणसं येता इकडे या. हा काय आता कपला